ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता मालिकेमध्ये एका खूप महाभयानक सत्याचा उलगडा होणार आहे। सायलीला आता ती प्रतिमा आणि रविराज यांची खरी मुलगी आणि तीच तन्वी आहे या सत्याचा उलगडा होणार आहे। आणि ते फक्त प्रियाच्या मूर्खपणामुळे। प्रियाने सायलीसाठी खांदलेल्या खड्ड्यामध्ये आता तीच पडणार आहे आणि तिचा डाव तिच्यावरतीच उलटणार आहे। आणि त्याच वेळी सायलीला महासत्याचा उलगडा होणार आहे। त्याच वेळी कल्पनाच्या तोंडून असे एक वाक्य बाहेर पडते की ज्यामुळे सायलीला समजतं की तीच खरी तन्वी आहे। आणि आता सायली याच सत्याचा शोध घेणार आहे आणि सायली ती स्वतःच खरी तन्वी आहे हे सर्वांसमोर सिद्ध करणार आहे। तर आता सायलीला कोणत्या कारणामुळे तीच खरी तन्वी आहे हे तिला समजणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे प्रिया, अस्मिता आणि पूर्णाजी बसलेली असतात आणि सायली त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येत असते। सायली त्यांना कॉफी घेऊन आल्यावर प्रिया मुद्दाम सायलीच्या पायात पाय घालून तिला खाली पाडते आणि सायलीच्या हातातील कॉफी अस्मिताच्या अंगावरती पडते। अस्मिताच्या अंगावरती कॉफी सांडल्यावरती अस्मिता सायलीला खूप ओरडायला लागते। ती म्हणत असते, मूर्ख, तुला अक्कल नाही का? तुला तुझ्या डोळ्यांनी दिसत नाही का? असं सायलीला खूप काही बोलत असते। तेव्हा तिथे सायली म्हणते, मला माफ कर, माझा पाय कुठे अडकला मला समजलंच नाही। तिथे अस्मिता खूप भडकलेली असते आणि ती प्रियाला म्हणते की चल तन्वी, उगाचच हिच्या नादी लागू नको। जर आपण हिला काही बोललं तर हिचा नवरा आणि मम्मा लगेचच हिची बाजू घेतात। अस्मिता जात जात सायलीवरती ओरडत जाते। तिथे त्यानंतर कल्पना सायलीला विचारते की अगं बाळा, काय झालं? आई, काही नाही झालं, फक्त माझा पाय कशामध्ये अडकला ते मला कळलंच नाही। कल्पना म्हणते, तू त्या अस्मिताचं उगाचच मनावरती घेऊ नकोस, तुला तर माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे। तर इकडे प्रिया अस्मिताला उगाचच भडकवत असते। ती अस्मिताला म्हणत असते की बघितलंस का अस्मिता, सायलीने मुद्दामून तुझ्या अंगावरती चहा सांडला। सायली, या घरात आल्यापासून तुला कोणीही किंमत देत नाहीये, सर्वजण तुला टोमणेच मारताय। आता आपण असं काही करूयात का, म्हणजे आपण सायलीला पाय घसरवून पाडायचं। परंतु त्यांना माहित नसतं की त्यामुळे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा सायलीला होणार आहे। त्यानंतर अस्मिता आणि त्यांचं प्लॅनिंग सक्सेसफुल करण्यासाठी किचनकडे जातात। सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येत असते तेव्हाच ती पाय घसरून खाली पडत असते। इतक्यातच अर्जुन तिला पकडतो। तिथे सायलीचा पाय मुरगळलेला असतो। सायलीला नीट चालायला सुद्धा येत नसतं। त्यानंतर अर्जुन सायलीला तिच्या रूम मध्ये घेऊन जात आराम करण्यासाठी सांगतो। त्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो की सायली, मी तुमच्यापाशी थांबू का? तेव्हा सायली म्हणते, नको अर्जुन सर, तुम्हाला ऑफिसमध्ये महत्वाचं काम आहे, तुम्हाला तिकडे जायला हवं, मी आता आराम करते। त्यानंतर अर्जुन ऑफिसला निघून जातो। तिथे कल्पना सायलीसाठी मलम घेऊन आलेली असते। तेव्हा सायली म्हणते की आई राहू द्या, मी स्वतः लावते। तेव्हा कल्पना म्हणते, अगं सायली, तू आजपासून 2दा पाय घसरून पडले आहे, तुला नेमकं काय झालं आहे? तुला चक्कर येते का? तेव्हा सायली म्हणते, अहो आई, मला स्वतःलाच कळत नाहीये की मला अचानक काय होतंय आणि मी कसं पडते। त्यानंतर कल्पना तिथे मलम ठेवून जाते। सायली ते मलम लावत असते तेव्हा सायलीच्या पायावरील तुळशीपात्राची खूप कल्पनाला थोडी थोडी दिसत असते। तेव्हा कल्पना सायलीला विचारते की सायली, तुझ्या पायावरती जन्मखून आहे का? तेव्हा सायली म्हणते, हो, काय झालं आई? इतर कोणाच्या अंगावरती जन्मखून अशीच आहे का? अगं सायली, हो, आपल्या तन्वीच्या पायावरती सुद्धा अशीच जन्मखून आहे आणि त्यामुळेच आपल्याला समजलं ना की ती खरी तन्वी आहे। तिथे आता सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो। सायली आता सत्याचा शोध घ्यायचंच ठरवते। ती कल्पनाला म्हणते की आई, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, मी लवकर ठीक होईल। परंतु सायलीच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार चाललेला असतो। मी आणि प्रिया लहानपणापासून एकत्र वाढलो आहोत, परंतु मला तिच्या पायावरती अशी कोणतीही खूण दिसली नाही। आम्ही इतकं खेळलोत, बागडलोत, परंतु मला तिने सुद्धा सांगितलं नाही की तिच्या पायावर अशी खूण आहे म्हणून। नक्की काय घोळ असेल? सायली असं स्वतःच्या मनाशीच म्हणत असते। त्यानंतर सायली कुसुमताईला फोन लावते आणि त्यांना म्हणते की कुसुमताई, माझं तुमच्याजवळ एक महत्वाचं काम आहे। तुला माहिती आहे ना, मी आणि प्रिया एकाच आश्रमामध्ये वाढलो आहोत। तुझ्या माहितीनुसार प्रियाच्या पायावरती अशी कोणती जन्मखूण होती का ग? तेव्हा कुसुमताई म्हणते, सायलीच्या पायावरती अशी कोणतीही खूण नाहीच आहे। सायली किती हुशार मुलगी आहे ती तुला माहिती आहे का? तिने आणखीन काही कारस्थान केलंय का? तेव्हा सायली म्हणते, अगं नाही,
मी तुला या विषयावरती नंतर बोलते. त्यानंतर सायली तिच्या पायावरील जन्मखुणेकडेच पाहत राहते. तिथे सायलीला राहवतच नसतं. ती खूप विचार करत असते. प्रिया रविराजांची मुलगी बनून का राहत आहे आणि तिच्या पायावरती जन्मखूण कशी आली हे प्रश्न विचारण्यासाठी सायली कल्पनाकडे जाते. कल्पना सायलीला पाहून म्हणते की अगं सायली बाळा, मी तर तुला आराम करायला सांगितलं होतं ना, जा तू आत्ताच्या आत्ता जाऊन आराम कर. तेव्हा सायली म्हणते, आई मी आता ठीक आहे, माझं तुमच्याकडे एक काम आहे. तिथे सायली म्हणते, मागाशी मी माझ्या पायावरती मलम लावताना ती जन्मखूण होती ना, तशीच जन्मखूण प्रियाच्या पायावरती आहे असं तुम्ही मला म्हणाला होता, ते खरं आहे का? तेव्हा कल्पना म्हणते, हो सायली, प्रतिमाच्या मुलीच्या पायावर तशी जन्मखूण होती आणि त्यामुळे प्रिया ही प्रतिमाची खरी मुलगी आहे याचीच ओळख आम्हाला पटली. सायली म्हणते, परंतु तिच्या पायावरती नेमकी कसली जन्मखूण आहे? तेव्हा कल्पना म्हणते, सायली तू मला असं का विचारत आहेस? सायली म्हणते, मी फक्त तुम्हाला माहितीसाठी विचारलं. तिथे कल्पना म्हणते, प्रियाच्या पायावरील तुळशीपात्राची खूण पाहून तीच खरी तन्वी आहे याचा आम्हाला खुलासा झाला. रविराजांनी फक्त तिच्या पायावरील जन्मखूण पाहूनच तिला ओळखलं. आम्ही बाकीची काही माहिती वगैरे बघितलंच नाही. प्रियाच प्रतिमा आणि रविराज यांची खरी मुलगी आहे. परंतु आम्ही अर्जुनच्या सांगितल्या DNA रिपोर्ट सुद्धा चेक केले आणि DNA रिपोर्ट सुद्धा सेम निघाले आणि तिथेच प्रिया ही रविराजांची मुलगी आहे हे सिद्ध झालं. तिथे सायलीला काहीच समजत नसतं. सायलीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. त्यानंतर सायली आणखीन रूम मध्ये जाते आणि पायावरील जन्मखुणेकडे पाहत असते. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की तुळशीपात्राची खूण तर माझ्या पायावरती आहे. घरातील सर्वच जण मला मी प्रतिमा त्यासारखी वागते असं म्हणतात. प्रियाचा यामागे कोणता डाव तरी नसेल ना, आणि त्यांची म्हणजे प्रतिमा आणि रविराज यांची खरी मुलगी मीच असेल का, असा सायलीला अनेक प्रश्न पडत असतात. नक्की सत्य काय आहे याचा शोध घेण्याचा सायली खूप प्रयत्न करत असते. सायली आता तिच्या डोक्याला खूप ताण देत असते आणि तिला हळूहळू एक एक गोष्ट आठवायला लागते. सायली जेव्हा जेव्हा कोणतंही काम करत असते ती अगदी प्रतिमासारखंच वागत असते आणि ती प्रतिमासारखं बोलत सुद्धा असते आणि यामुळे सर्वजण सायलीला प्रतिमासारखं वागते बोलते असं म्हणत असतात. हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर ती देवीआईकडे जाते आणि देवीआई पुढे हात जोडत म्हणायला लागते, देवीआई मला माहित नाही, प्रियाच्या पायावरती जन्मखूण आहे आणि अगदी तशी जन्मखूण सुद्धा माझ्या पायावरती आहे. त्यांची खरी मुलगी मीच असेल का? जर मी त्यांची मुलगी असेल तर देवीआई तुम्हाला एखादा संकेत दे की मीच प्रतिमा आणि रविराज यांची खरी मुलगी आहे. तिथे देवीआई खूप मोठा चमत्कार करते आणि ती संकेत देत फूल खाली पाडते. तिथे सायलीला समजतं की तीच खरी प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी आहे आणि तीच खरी तन्वी आहे. तर आता सायली ती स्वतःच खरी तन्वी आहे आणि प्रिया त्या सर्वांना आतापर्यंत कशी फसवत आली आहे, या सत्याचा पर्दाफाश कसा होणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.